जोपर्यंत अशा भडकाऊ बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनाला दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आली. वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे. याची सहनिशाणा करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफरीन, अशफाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे. आपण याचा अभ्यास करावा, कारण की याच्यात कळण की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती 1971ला वक्फ प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे. या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप तो कोणी म्हणजे मुजावर असो, खुद्दाम कमिटी असो, परवेज आलमसारखे कोणी पदसिद्ध कथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनीच पाहायला पाहिजे. त्यांच्याकडे ते कॉपी मिळेल. आणि वस्तुस्थिती अशी आहे की वक्फ बोर्ड हा या सर्व मिळकतीचा निगराणीकार आहे. ते केअरटेकर असल्या देखील त्यांनी परवेज आलमला वक्फ मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्रव्यवहार केलेला आहे. ते पत्रव्यवहार आपल्याकडे दिलेले आहे. ते त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 4491 जी आहे ती फक्त 25.2 चौरस मीटर असल्याची सांगितलं. ही बाब ते आत्ताची आहे, 2025ची आहे, 6/11/2025. ते पत्र त्यांच्याकडे असेल. ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत, ज्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेलं आहे. कारण एक पडदानशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदानशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकते. त्यामुळं तिनं मला जो अधिकार दिला, तिची जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही पाहिजे. काय कायदेशीर इशारा देणार तुम्ही यापुढे सुरू राहील? यापुढं ह्या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे. मानहानीचा, बदनामीचा 1.5 कोटीचा करणार आहे. नाव सांगा सर. कोणाचं? तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट अकबर शेख,